नाशिक महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या 10 उमेदवारांचे एबी फॉर्म रद्द करण्यात आले। त्यामुळे हे सर्व उमेदवार आता अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले। त्यामुळे आता या 10 उमेदवारांना पुरस्कृत करण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढवणार आहे। मात्र या उमेदवारांना शिवसेनेचं चिन्ह मिळवून देण्यासाठी कायदेशीर लढा देण्याकरता शिवसेना खासदार अनिल देसाई नाशिकमध्ये आलेत। पात्र आणि अपात्र उमेदवारी अर्जांचा घोळ पुण्यात रविवारी रात्री उशिरापर्यंत चालूच होता। निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 350हून अधिक उमेदवारांचे अर्ज बाद झालेत। त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। महापालिका निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत। रेश्मा भोसले यांनी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला होता। रेश्मा भोसले यांची उमेदवारी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार वैध ठरवण्यात आली आहे। राज्य निवडणूक आयोगाचे सचिव आणि पुणे महापालिका उपायुक्त यांनी दिलेल्या लेखी स्पष्टीकरणात्मक आदेशानुसार भोसले यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवत असल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी म्हटलंय। निवडणूक अधिकाऱ्यांवर भाजपचा दबाव आहे असा आरोप काँग्रेसने केला होता। त्याला या निर्णयानं पुष्टीच मिळाली आहे। अशाच प्रकारे काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्याबाबत झाला आहे। मात्र त्यांचा अर्ज बाद करण्यात आलाय। त्यामुळे धंगेकर या काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकणार नाहीत। पण भोसले यांना वेगळा नियम लावण्यात आल्याचं दिसतंय। काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांच्यासमोर मुंबई काँग्रेसच्या सरचिटणीस पदावर असलेल्या विलास रुपवते यांच्या विलेपार्ले इथल्या हॉटेलमध्ये हा सगळा गोंधळ विलास रुपवते यांच्या कार्यकर्त्यांनी घातला। यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी मोहन प्रकाश, राहुल गांधी आणि संजय निरुपम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। तर काँग्रेस गरीब आणि दलित विरोधी असल्याचा आरोपही या कार्यकर्त्यांनी यावेळी केला। आशिष शेलारांचे सेना काँग्रेस मॅच फिक्सिंग वक्तव्य म्हणजे विनोद असल्याचं काँग्रेस मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी म्हटलंय। लोकांची कामं न झाल्यानं आता लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आशिष शेलार करत असल्याचा आरोपही निरुपम यांनी केलाय। तिकडे शेलारांच्या वक्तव्यानं शिवसेनेचाही तिळपापड झालाय। शेलारांसारखं घाणेरडं राजकारण करत नाही। हिम्मत असेल तर शेलारांनी वॉर्डांची नावं जाहीर करावीत। आम्ही जाहीर चर्चेला तयार आहोत असंही अनिल परब यांनी म्हटलंय। महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्यांना सोडणार नाही असा स्पष्ट इशारा उद्धव ठाकरेंनी दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यावरती उत्तर दिलंय। असंतोष असताना राज्याचं विभाजन होता कामा नये अशी भाजपची भूमिका असल्याचं रावसाहेब दानवेंनी म्हटलंय। ते आज पुण्यात प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते। भाजप छोट्या राज्यांच्या संकल्पनेला नेहमीच पाठिंबा देत आलाय, पण त्याचा अर्थ जनतेला मान्य नसताना विभाजन करणं हा भाजपचा अजेंडा नसल्याचं दानवेंनी स्पष्ट केलाय। पुण्यातील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला तो सिंहगडावर। यावेळी भाजप आरपीआय युतीच्या उमेदवारांनी शपथ घेतली। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं आणि शिवरायांच्या राज्यातील सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या बलिदानानं पावन झालेल्या सिंहगडावर या उमेदवारांनी शपथ घेतली। पुणे महापालिकेचा कारभार पारदर्शी, सुशासनयुक्त, विकासभिमुख, गतिमान आणि भ्रष्टाचारमुक्त करण्याचा निर्णय त्यांनी ह्या शपथेमधून घेतला आहे। या सर्व उमेदवारांना शपथ दिली भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी। मुलुंडमधील प्रचार सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला। बंगारू लक्ष्मण 1 लाख रुपयांची लाच घेत होते। इतक्या खालच्या पातळीला तुमचा अध्यक्ष गेलाय, तुम्हाला कसली पारदर्शकता पाहिजे असा हल्लाबोल उद्धव यांनी केलाय। नोटबंदी फटक्यात लाखो लोक बेरोजगार झालेत अशी टीका त्यांनी केली। त्याचबरोबर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही यावेळी भाजपला आता आमची दुश्मनी बघा असा इशारा दिलाय। सुभाष खारकर, हेमंत खारकर आणि राजेश खारकर ठाण्यातील काँग्रेसच्या 3 माजी नगरसेवकांनी मनसेमध्ये प्रवेश केलाय। यातील सुभाष खारकर यांना मनसेकडून ठाणे महापालिका निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आलंय। राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंज इथं या 3 माजी नगरसेवकांनी आज मनसेमध्ये प्रवेश केला।
महापालिका निवडणुकांमध्ये अनेक उमेदवार काही विक्रम प्रस्थापित करतात। पिंपरी चिंचवडच्या प्रभाग क्रमांक 15 मधले राष्ट्रवादीचे उमेदवार RS कुमार असाच विक्रम प्रस्थापित करण्यासाठी तयार झालेत। सलग 6 वेळा नगरसेवक झालेले RS कुमार आता 7व्यांदा नशीब आजमावतायत। गेली 30 वर्ष RS कुमार निगडी प्राधिकरण या पिंपरी चिंचवड मधल्या प्रभागातून निवडणूक लढवतायत। RS कुमार यांच्यासोबत त्यांच्या प्रभागातून माजी महापौर राजू मिसाळा, भारती फरांदे, ज्योती भालेराव हे उमेदवार रिंगणात उतरलेत। त्याच प्रभागात त्यांना कडवं आव्हान असणारे ते शिवसेनेच्या पॅनलचं RS कुमार यांचा या निवडणुकीत विजय झाला तर पिंपरी चिंचवड महापालिकेत 7 वेळा निवडून येण्याचा विक्रम करणारे ते एकमेव नगरसेवक असतील। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर नाराज भाजप कार्यकर्त्यांची मोठी फौज तयार झाली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे। संघाच्या क्षेत्र प्रचारकांच्या घरातूनच भाजपला जोरदार धक्का बसलाय। मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारातही पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू पाहायला मिळते। विशेषतः महिला वर्गाने प्रचाराची नवी कल्पना शोधून काढली आहे। महिला उमेदवारही मोठ्या संख्येने इथे आहेत। प्रचाराचे नवनवीन फंडे वापरताना आता महिला दिसतात आणि मोदींचा फोटो आता साडीवर आलाय। कोकण मराठी साहित्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यामधलं समेट एवढ्यात तरी होणार नाही असं कोमसापचे संस्थापक मधु मंगेश कर्णिक यांनी स्पष्ट केलंय। महाराष्ट्र साहित्य परिषद यांनी सहसंस्था म्हणून आम्हाला प्रस्ताव दिल्याची खोटी बातमी पसरवली गेल्याचा आरोप मधु मंगेश कर्णिक यांनी केलाय। आम्ही मराठी साहित्य परिषदेचे सहयोगी नाही, अखिल भारतीय साहित्य अकादमीचे सहयोगी असल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिलाय। आताची शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना राहिली नसून पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांना सुगीचे दिवस आल्याचा आरोप सूर्यकांत दळवी यांनी केलाय आणि शिवसेनेलाच घरचा आहेर दिला। दापोली शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच 3 वेळा जिल्हा परिषदेच्या उमेदवारीच्या यादीत फेरबदल करण्यात आले। त्यात शिवसेना नेते रामदास कदम समर्थक यांना यादीत इन करण्यात आले तर सूर्यकांत दळवी समर्थकांना आउट करण्यात आल्यानं दळवी गट नाराज झालाय। बंडखोरांना उमेदवारी देण्यामागे रामदास कदम यांचाच हात आहे। निष्ठावंतांना डावलण्याचं काम त्यांच्याकडून होत आहे, परंतु आपण निष्ठावान कार्यकर्त्यांबरोबरच राहणार असून गद्दारांना साथ देणार नाही असेही दळवी म्हणालेत। इतकंच नाही तर रामदास कदम हे शिवसेना संपवत असल्याचा आरोप सूर्यकांत दळवी यांनी केला आहे। रत्नागिरी जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवाच फडकेल असा विश्वास व्यक्त केला आहे रत्नागिरीचे शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी। रत्नागिरी तालुक्याची शिवसेनेची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे। शिवसेनेकडे एकेका जिल्हा परिषद गटामध्ये 5-5 उमेदवार इच्छुक होते, त्यामुळे शिवसेनेसमोर उमेदवार जाहीर करताना मोठी कसरत करावी लागली होती। त्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेनं दुसरी यादी जाहीर केली। मात्र असं असलं तरी अनेक जिल्हा परिषद गटांमध्ये बंडखोरी झालेली आहे, त्यामुळे बंडखोरांना शांत केलं जाईल असंही आमदार उदय सामंत म्हणाले। रायगडमधल्या रोह्यातील वरसे जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी आमदार अनिल तटकरे आणि अवधूत तटकरे हे दोघेही उपस्थित होते। आदिती तटकरे या गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादीत कोकण विभाग युवती संघटक म्हणून कार्यरत आहेत। रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या त्या दावेदार मानल्या जात आहेत। मात्र कुठल्याही पदाची दावेदार म्हणून नव्हे तर पक्षात काम करत असताना निवडणूक लढवण्याची संधी मिळत असल्याचं अधिक समाधान आहे असंही त्यांनी सांगितलं। तटकरे कुटुंबातील वाद संपले असून आम्ही पक्ष म्हणून एकत्रित काम करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या भूमिकेमुळे शेवटच्या क्षणी स्मिता पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला। स्मिता पाटील ह्या दिवंगत RR पाटील यांच्या कन्या आहेत। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्या नावाची चर्चा होती। आता सावळज मतदारसंघातून राष्ट्रवादीचे चंद्रकांत पाटील निवडणूक लढवतात। त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शेवटच्या क्षणी त्यांना पक्षाकडून AB फॉर्म दिला गेलाय।
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांनी सांगली जिल्हा परिषदेच्या बागणी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। सागर यांनी रयत विकास आघाडीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। बागणी हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो। आता बागणीत सागर खोत विरुद्ध वैभव शिंदे अशी बिग फाईट बघायला मिळणार आहे। वैभव शिंदे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार विलासराव शिंदे यांचे पुत्र आहेत। वैभव हे यापूर्वीच पंचायत समितीमध्ये सदस्य म्हणून निवडून आले होते। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा न देता नगरपंचायतीचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी आता होते। या मागणीसाठी माजी केंद्रीय अर्थमंत्री महादेवराव शिवणकर यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांना आक्षेप पत्र दिले। परिसरातील 8 ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी तसंच जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांनी सुद्धा या मागणीला आपला पाठिंबा दर्शवला आहे। महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतल्या उमेदवारांना निवडणूक आयोगाने दिलासा दिला। उमेदवारांच्या प्रचार खर्चाच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे। मात्र या खर्चावर निवडणूक आयोग विशेष लक्ष ठेवून आहे, तर उमेदवारांच्या बँक खात्यांवर आयकर विभागाचं विशेष लक्ष राहणार आहे। लातूर जिल्ह्यातला दुष्काळ दूर व्हावा म्हणून महायज्ञ करण्याचा नवस गातेगाव इथल्या ग्रामस्थांनी बोलला होता। आता पूर्णपणे दुष्काळ मिटला असून भविष्यातही महाराष्ट्रात कुठेच दुष्काळ पडू नये या मागणीसाठी महायज्ञाचं भव्य आयोजन लातूर तालुक्यातील गातेगाव इथं करण्यात आलंय। 3 फेब्रुवारीपासून सुरू असलेले हे महायज्ञ 10 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे। या महायज्ञासाठी देशभरातील विविध धर्मपीठाचे महामंडळेश्वर यांची हजेरी लागत असून इथे सुरू असलेल्या प्रवचन आणि मुलाखतींना जिल्ह्यातील हजारो भाविक दररोज गर्दी करतायत। अहमदनगर जामखेड रोडवर कडा कारखाना परिसरात कंटेनर आणि ऑल्टो गाडीचा अपघात झाला। या अपघातात 2 जण जागीच ठार झाले तर 2 लहान मुलं गंभीर जखमी झाली आहेत। या अपघातात जामखेड पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक संदीप तागड आणि पत्नी सुषमा तागड यांचा मृत्यू झालाय। तागड यांची 2 लहान मुलं गंभीर जखमी असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। तर तिकडे नालासोपाऱ्यात 2 शाळकरी मुलांना टेम्पोने उडवले। टेम्पो अपघातात दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाल्याचं समोर आलंय। नालासोपारा पूर्वेच्या संतोष भुवन नाक्यावर ही घटना घडली आहे। आदित्य प्रजापती आणि अरमान जुबेर शेख असं अपघातातील मृत मुलांची नावं आहेत। सकाळी 10च्या सुमारास शाळेत जात असताना रस्ता क्रॉस करताना अपघात झाला आणि विद्या भारती स्कूलचे हे दोन्ही विद्यार्थी होते। घटनेनंतर संतप्त जमावानं रास्ता रोको आणि दगडफेकही केली। सध्या तणावपूर्ण शांतता परिसरात पसरली आहे। पोलिसांनी आणि न्यायालयानं ठरवलं तर अवघ्या 5च दिवसात गुन्हेगाराला कठोर शिक्षा होऊ शकते याचं आदर्श उदाहरण उस्मानाबाद जिल्ह्यात समोर आलंय। महाविद्यालयात शिकणाऱ्या परप्रांतीय विद्यार्थिनींची छेड काढून त्यांचा विनयभंग करणाऱ्या एका तरुणाला कळंबच्या फास्ट ट्रॅक कोर्टानं अवघ्या 5 दिवसात सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे। साईबाबांना एका साई भक्तानं सोन्याचा मुकुट दान दिलाय। ह्या सुवर्ण मुकुटाची किंमत 5 लाखांइतकी असून वजन 173 ग्रॅम आहे। बंगळुरू येथील साई भक्त रंगारच कोंडा यांनी साई चरणी हे सुवर्णदान अर्पण केलंय। सुंदर नक्षीकाम केलेला हा मुकुट साई चरणी अर्पण करण्यात आलाय। साई भक्त कोंडा परिवाराचा साई संस्थांकडून शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। अहमदनगर जिल्ह्यात बिबट्यांचा उपद्रव वाढतच चाललाय। भक्ष्याच्या शोधातील हे बिबटे मानवी वस्तीत सहज वावरताना दिसू लागले आहेत। यात बिबट्यांचा विहिरीत पडून अथवा महामार्गांवर वाहनांना धडकून मृत्यू होत असल्याच्या घटनाही आता वाढत आहेत। अकोले तालुक्यातील वीरगाव येथील शेवाळे वस्ती शिवारात पोपटराव शेवाळे यांना विहिरीत बिबट्या पडल्याचं आढळून आलं। त्यांनी कळवल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। विहीर खोल असल्यामुळे आणि पाणी जास्त असल्यामुळे बिबट्यास वर काढण्यास अनंत अडचणी येत होत्या। बऱ्याच प्रयत्नानंतर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला। भंडारा जिल्ह्याच्या वैनगंगा नदी पात्रातील वाळूला संपूर्ण विदर्भासह राज्यात मागणी आहे। यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील वाळूघाट लिलाव करण्यात आला। मात्र वाळू माफिया नियम डावलून नदी पात्रातून भर दिवसा आणि मध्यरात्री वाळूचा उपसा करत असून महसूल प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे। त्यामुळे सर्रासपणे सुरू असलेल्या या वाळू तस्करीवर नियंत्रण कुणाचं असा संतप्त सवाल इथले नागरिक विचारतात।
कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याला सनातन संस्थेचं उत्पादन असणारी गोमूत्र आणि अगरबत्ती देण्यास कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं नकार दिलाय। जेल मॅन्युअलमध्ये ह्या वस्तूंचा समावेश नसल्याचं सरकारी वकील आणि कळंबा जेलच्या जेलर्सनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं आणि त्यानंतर कोर्टानं ह्या वस्तू देण्यास नकार दिला। धुळे जिल्ह्यात नागाव गावात मुलींचा सन्मान वाढवणारं धाडसी पाऊल शशिकांत बच्छाव यांनी उचललंय। बच्छाव यांनी आपल्या मोठ्या मुलीच्या लग्नात सुक्या वरात परंपरेला छेद दिलाय आणि नवरी मुलीला सख्खा भाऊ नसतानाही भाऊ म्हणून त्यांनी आपल्या लहान मुलीची घोड्यावरून वरात काढली। सर्वांच्या नजरा घोड्यावर असलेल्या प्रियांकाकडे लागल्या होत्या। मुलगा नसल्याचं दुःख न करता बच्छाव यांनी मुलीलाच मुलाचा दर्जा आणि सन्मान दिल्याचं पाहून गावातील महिला आणि समाज बांधवांनी घोड्यावर वरात निघालेल्या प्रियांकाचं औक्षणही केलं। बच्छाव परिवारावर शुभेच्छांचा त्यामुळे वर्षावही होतोय। मुंबई महापालिकेच्या खड्ड्यानं दोघांचा जीव घेतलाय। मानखुर्द परिसरात एक खड्डा आहे आणि त्यात बुडून दोघांचा जीव गमवावा लागलेला आहे। पालिकेच्या ठेकेदाराविरोधात याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। हायड्रोलिक डिपार्टमेंटनं 15 दिवसांपूर्वी हा खड्डा खोदला होता। रविवारी सकाळी 6:30च्या सुमारास इक्रार ह्या खड्ड्यात पाय घसरून पडला आणि त्याला वाचवण्यासाठी त्या खड्ड्यात उडी घेतलेल्या जलालुद्दीनचाही ह्यात बळी गेला। ह्या दोघांचा मृत्यू झाल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे, तर ह्या पाण्यात विजेचा धक्का लागल्यानं मृत्यू झाल्याचं परिसरातल्या काही रहिवाशांचं म्हणणं आहे। मुंबईत निवडणुकीत प्रचाराचं तापमान वाढत असताना वातावरणात सुखद गारवा परत आलाय। आज पहाटे उपनगरातलं किमान तापमान 17 अंश नोंदवण्यात आलंय, तर कुलाब्यातही पारा 21.6 अंशांवर खाली गेलाय। फेब्रुवारीतल्या तापमानाची स्थिती बघता नेहमीपेक्षा हे तापमान कमी आहे। गेल्या काही दिवसात उत्तरेत झालेल्या हिमपातामुळे मुंबईत गारवा आल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय। हवेतला हा गारवा आणखी काही दिवस टिकेल असा अंदाजही वर्तवण्यात येतोय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।